घेतली होती मतदानची, तर त्याच्यामध्ये होत नाही आणि आमचे पेपर आहे त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही. पण म्हणजे हे पहिलं मतदान होतं तुमचं? नाही, मी याच्या आधी एक मतदान केलेलं आहे अमरावतीमध्ये, पण आताचं जे झालं त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही केलं. पण हे बऱ्यापैकी प्रत्येक वेळेला होतात, पण आता जो झालाय ना स्कॅम जो काही तो जास्त प्रमाणात झालेला आहे, तर तुम्ही नवीन मतदार आहात, तर तुम्हाला हे म्हणजे काय तुम्हाला वाटतं हा खरोखर झाला असेल? होऊ शकतं, नाही होऊ शकतं. म्हणजे आता मला तसं त्या फील्ड मध्ये असं खूप नॉलेज नाहीये, पण शेवटी मशीन म्हटलं की तुम्ही त्याच्यामध्ये सेटिंग्स काढू शकता. व्हायचं असेल तर होऊ शकतं ते. आता ज्याच्या काय म्हणू शकतो आपण, ज्याच्या जवळ सपोर्ट जास्ती तो हे सेटिंग्स करू पण शकतो, नाही पण करू शकत. त्यांच्यावरती शेवटी माणसांवरती डिपेंड करतं. बरोबर ना. मग आता हे यांनी आता ते संगणक तज्ञ आहेत, त्यांनी त्याच्यातून अभ्यास करून त्यांनी जे व्हिडिओ तसे बनवलेत आणि सांगतायत की बाबा कशा पद्धतीने सेटिंग केलं जातं. म्हणजे पहिला उमेदवार 1, 2, 3, 4, मग तू कुठल्या उमेदवारासाठी त्याला प्रत्येक पासपोर्ट असे आहेत आणि ते तसे सेट केले जातात. पण हे जे झालंय ना, म्हणजे तुम्हाला वाटतंय की असं होऊ शकतं. आता तुम्हाला तुमच्या शिक्षणामुळे तुम्हाला जाता नाही आलं, पण तुम्ही नवीन मतदार आहात, मग तुम्हाला काय वाटतं बाबा की बऱ्याच आता प्रत्येक वेळेला होतं, पण ह्या वेळेला जरा जास्त प्रमाणात झालंय. काही ठिकाणी असं पण आढळलंय की तिथे म्हणजे जवळजवळ समजा 1 लाख मतदार आहेत त्या भागाचे, तर त्यांना मतदान 2 लाख आणि किती हजार म्हणजे डबल मतदान झालं. मग ते मतदान कुठून आलं हा प्रश्न आहे ना, कारण मतदार तिथे तेवढे नव्हतेच आणि त्याच्या डबल झाले. मग ते तुम्ही एक म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की बऱ्याच ठिकाणांना अशी मागणी होते की बॅलेट पेपर वर परत घ्यावं, ईव्हीएम मशीन बंद करावी. या बाबतीत तुमचं म्हणणं काय? मशीन बंदही करू शकतो, पण मग शेवटी तुम्ही पेपरवरही म्हटलं तरी पेपरवरती पण तुम्ही होऊ शकता, म्हणजे पेपरवरती पण स्कॅम होऊ शकतो. म्हणजे ते पण तिथे आपली माणसं बसू शकतात ना देखरेखीसाठी. इथे आता कोणीच तसं नाहीये. त्यांचं ते ऍक्च्युली मशीन मध्ये जर त्यांनी सेटिंग अगोदरच जे दाखवलंय त्याच्यात काहीच नाही करू शकत ना. नाही, पण म्हणजे तसं जर विचार केला तर पेपरमध्ये पण तुम्ही शेवटी बॉक्स तिकडे जेव्हा कुठे आपण नेतोय त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी फेरबदल करू शकता. म्हणजे तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मध्ये टाकू शकता नंतर. म्हणजे आता ते असं लॉक तर आहे नाही किंवा तुम्ही एकदम सील वगैरे करून टाकलं. शेवटी कोणतीही गोष्ट म्हटलं, कितीही सिक्युरिटी म्हटलं ना, तरी तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला एक ब्रेक थ्रू भेटूनच जातो. आणि त्याला अतिच इच्छा असते की ब्रेक थ्रू काढून आपण म्हणजे मला पॉलिटिक्स मध्ये मला तेवढा इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे मला ऍक्च्युली पॉलिटिक्स मध्ये आपल्याला जायचंच नाहीये. आपण एक नागरिक आहोत या देशाचे, आपण मतदार आहोत, आपल्याला आपला हक्क बजावायचे. तर मग पण जर असं होत असेल की बा तिकडली तेवढी पॉप्युलेशन नाहीये, त्यांचे मत जास्ती गेले, तर मतदारांना नक्की म्हणजे तेवढा त्यांचा हक्क आहे की त्यांनी विचारायला पाहिजे की बा नक्की आमच्या मतांचं नक्की काय झालं. मग परत अजून एकदा तिथे इलेक्शन करून त्यांना म्हणजे बॅलेट पेपरवरती जसं म्हणताय, पण बॅलेट पेपरवरती पण रिस्क आहे की ते आधी पण म्हणजे किंवा आधी किंवा नंतर ऑलरेडी जे स्टॅम्प वगैरे करू शकतात, ते नंतर पण तिथे टाकू शकतात. तर असं एखादी प्रॉपर सिक्युरिटी मध्ये काही करायला पाहिजे, तशी ती काळजी घेतलीच जाईल ना. म्हणजे आता एवढे प्रकार जर होत आहेत ते, पण आता हे जे म्हटलं ना असं घेऊ शकतो, तर तसं एका गावामध्ये केलं. मार्कड जे आहे तर तिथे केलं गेलं, माळशिरस विधानसभा, तर त्यामध्ये तिथे केलं गेलं की त्या गावकऱ्यांनी सांगितलं की आम्ही मान्य करत नाही, आम्हाला बॅलेट पेपर. तिथे त्या पोलीस यंत्रणा सज्ज खूप म्हणजे केली गेली, तिथे पाठवली गेली आणि कंपल्सरी त्यांना नाही करता आलं. ते म्हणजे पूर्णपणे बंधन घातलं, नाहीच करता आलं. म्हणजे ते गावकरी अक्षरशः त्यांची संघटित झाले होते, पण नाही झालं. पण म्हणजे पण जर असं जर असेल, म्हणजे आता तुम्हाला असं वाटतंय की बा इकडे काहीतरी फेरबदल झालाय, तर मग आपण तेवढा तिकडे आवाज उठवून म्हणजे खात्रीच करायची, तर आपण मग तिकडे रिइलेक्शन करून हे करू शकतो ना. म्हणजे तिकडे तुम्हाला बॅलेट पेपरवर म्हणजे पोलीस त्या गावातल्या पोलिसांनी काही नाही केलं तर आपण सिनियर लेवलवरती जाऊन त्यांना सांगू शकतो की आम्ही हे प्रॉब्लेम झाले, आम्हाला असं प्रॉब्लेम झाला. तर तिथं आपली गव्हर्नमेंट अशी आहे की आपलं रिॲक्शन नाही घेत. ते प्रॉब्लेम आहे. पण कसं आहे माहितीये का, जिथे सत्ता आहे ना, ज्याची सत्ता आहे ते वरून त्यांच्या हातात सत्ता आहे, त्याच्यामुळे ते वरून त्यांची प्रशासन यंत्रणा ते वापरू शकतात, जी वापरली गेली तिथे. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कितीही आवाज केला ना तरी काही होणार नाही त्याच्या बाबतीत. पण तुम्ही आता नवीन समजा, आता हे अभ्यासामुळे तुम्हाला शक्य नाही झालं, पण उद्या तुम्हाला की अवेलेबल आहात तुम्ही मतदान करायला, मग त्यावेळेला तुम्ही
किती तयारीने म्हणजे किती उत्सुकता तुमच्यात असेल की हे सगळं ऐकल्यानंतर? नाही, मतदान करू आम्ही, पण जर आम्हाला असं वाटत असेल की बा आमच्या मतदानमध्ये काही फेरबदल झालेला आहे किंवा आम्ही असं नाही केलेलं आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे, तर मग आम्ही नक्कीच आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. आवाज उठवण्याचा प्रयत्न कर. आम्ही कंप्लेंट वगैरे करून तर ऍटलीस्ट आमच्याकडून तर पूर्ण म्हणजे जे आमच्याकडून होऊ शकते की आम्ही राईट वोट केलं पण त्याचं ते रिझल्ट व्यवस्थित आलं नाही तर आम्ही ऍटलीस्ट त्याच्या काही तर करू, त्याच्या व्हॉइस करू शकतो. म्हणजे युवा शक्तीची अशी ही आहे म्हणजे सगळे तुम्ही संघटित व्हाल आणि म्हणजे तुम्ही याच्या विरोधात जाऊ शकता. आमचं जे हक्क आहे जे आम्हाला भेटत नसेल तर मग आम्हाला हक्क आहे की आम्ही त्याच्या विरोधात आम्ही उभं राहू शकतो. जर आम्हाला ना वाटलं की आमचं हक्काचा दुरुपयोग होतो तर आम्ही प्रश्नच नाही, कारण आपली लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा. शेवटी आपण मत देतोय तर आपल्याला आपलं मत घ्यायचं वापस घ्यायचं पण अधिकार आहे. बरोबर आहे. थँक्यू, खूप छान बोललात तुम्ही. बसलेले आहेत आपण इथे, फूड मॉल आहे हा, तर इथे आपण आलोय, तर त्यांची पण मतं आपण आता विचारणार आहोत. तुम्ही स्टुडंट आहात का सगळे? DY पाटील कॉलेज. तर त्यांची मतं, नवीन मतदार आहेत आणि आपल्या देशाचे भविष्य आहे हे युवा शक्ती, त्यामुळे त्यांची मतं निश्चितच महत्वाची आहेत. सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम मशीनचं जे काही आता जे काही चर्चा आणि न्यूज चॅनल न्यूजपेपर मध्ये जे येतंय, कारण ह्या वेळेला जास्त झालंय. जास्त झालंय, प्रत्येक वेळेला होतं होतं पण ह्या वेळेला जास्त झालंय सगळा प्रकार तो. खूप तफावत आले मतांमध्ये बरोबर आहे. आणि जास्त म्हणजे अपेक्षेच्या बाहेर मतांनी निवडून सत्तेवर आले ते. तर ऍक्च्युली आपल्याला ईव्हीएम मशीन बद्दल बोलायचंय की बाबा ईव्हीएम मशीन होऊ शकते, ती शेवटी डिव्हाइस आहे, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, त्याला हॅक करणं काही सोपी गोष्ट आहे, काय अवघड गोष्ट नाही. असं ते होणारच नाही, कधी करू शकत नाही कोणी. कारण जे सॅटेलाइट फोन असतात ते सुद्धा हॅक करण्यात येतात, ज्याला की कोणत्याच नेटवर्कला कनेक्ट असतं, सॅटेलाइटला कनेक्ट असतं, त्यांना हॅक करण्यात येते. तर ईव्हीएम ला हॅक करणं काही अवघड गोष्ट नाही. म्हणजे जे शंका काढली गेली, जे आजपर्यंत संगणक तज्ञ सुद्धा सांगतायत की हे आहे, पटवून देत आहेत, म्हणजे हे सरकारने मान्य करायला पाहिजे की हे झालंय आणि त्याची शंका निरसन होणं आवश्यक आहे. शंका निर्णय करण्यासाठी सरकारने काही करू शकणार नाही, त्यासाठी सुप्रीम कोर्टने मध्यस्थी करून त्यावरती चौकशी कमिटी बसून जे तज्ञ आहेत त्या क्षेत्रातले त्यांच्या जी कमिटी बनवून त्याची खोल चौकशी केली पाहिजे. कारण एकाच याच्या इलेक्शन पुरतं मर्यादित नाही. कारण आता लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हा बघितलं आपण की महाविकास आघाडी आली महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ती महाविकास आघाडी काय बोलणार की तुम्ही त्यावेळेस काय आक्षेप नाही घेतला, कारण तेव्हा खूप तफावत झाली, किती मतांनी आले, कारण तेव्हा याची लोक जी मत होतं लोकांचं ते विरोधात होतं कोणाच्या, महाविकास आघाडी बऱ्यापैकी आली महाविकास आघाडी झाली. यावेळेस पण काय झालं, पण यावेळेस असं पण असू शकतं की लाडकी बहीण योजना त्या गोष्टी म्हणून होऊ शकतं. यासाठी मेन असं चौकशी करणं, असं ते आपण हे बनवून काही गोष्टी नाही का प्रोकास्टिनिंग करून सगळ्या गोष्टी होणार नाही ते बरोबर. त्यासाठी मेन मुद्दा आहे ते ईव्हीएमची चौकशी होणार. लाडकी बहीण योजना सगळं ठीक आहे, पण कसं आहे माहितीये का, काय काय ठिकाणी मतदार जर एक सुपट मतदान झालं, तिथे मतदार टोटल नाहीयेत. सुप्रीम कोर्टने कालच एक डिसिजन दिलेलं आहे की प्रत्येक केंद्रावरती सुरुवातीला एक मतदान केंद्र असलं बुथवर, प्रत्येक बुथ 1200 घेण्याची संधी होती, फक्त 1200 मतदान घ्यायचं होतं. पण काल एक नवीन काल इलेक्शन कमिशनने आणलं होतं या इलेक्शनला की प्रत्येक मतदानावर 1200च्या ऐवजी 1500 केले होते. हे न विचारता न कोणाची बैठक घेता ही संख्या वाढवण्यात आली होती. कारण या संख्येचा तफावत झालेली 1200 ते 1500 झाले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. पण मग आता तुम्ही मतदान करताय तर तुम्ही मग म्हणजे त्याच्यावर खुश आहे, ठीक आहे, म्हणजे नाही खुश नाही ह्याचं म्हणणं काय, फक्त बॅलेट. आता सुद्धा अमेरिकेत सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान होतं बऱ्यापैकी. तिथं तर 3 मतदान, अमेरिकेत मतदानची पद्धत कशी आहे, एकच अगोदरच त्यांचा चेहरा ठरतो प्रेसिडेंट पदाचा. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आले, ते 3 मतदान केले, 3 बॅलेट पेपर मतदान झाले त्यांचे. मग ते आपल्या देशात पण व्हायला पाहिजे असं. मग बॅलेट पेपर व्हायला पाहिजे, व्हायला, कारण पारदर्शकता राहील तेवढीच. पण आता तुमच्यासारखंच काही आता अगोदर आम्ही घेतलं ना, त्या स्टुडंटनी पण सांगितलं की बॅलेट पेपरवर पाहिजे, पण मग तिथे पण होऊ शकतं तेच तर ना. त्यासाठी निदर्शन हे सगळे नियम बदलले पाहिजे. आता सुद्धा आपण ब्रिटिशांच्या काळातले नियम वापरतो. इलेक्शन कमिशन कोणी तयार केले, त्यांच्या काळातले तेच इलेक्शन कमिशन रूल आहेत अजून पण. आता मागच्या वेळेस 1 इलेक्शन कमिशन अधिकारी होता, आता 3 केले, ते न विचारता केले कोणाला. कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहिलेलं आहे की जे इलेक्शन कमिशन असतं, जो मुख्य जो माणूस असतो इलेक्शन कमिशनचा चीफ, आधी सुरुवात 1 होता, आता 3 केले कोणी, कमिटी होती, एक पंतप्रधान दिलेले 2 मंत्री आणि एक विरोधी पक्षनेत्याचं मत पण नाही घेतलं त्यावेळेस, डायरेक्ट कमिटी केली, 3 लोक बनवले. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात त्या ठिकाणी. त्यासाठी चौकशी कमिटी सुप्रीम कोर्टने केलं पाहिजे, कारण सुप्रीम कोर्ट पण पाहिजे तेवढं ऐकलं नाही ना. आता माझी ज्या ह्या आहेत ना
निवडणूक कमिशनर हा नीला सत्यनारायण नीला सत्यनारायण. त्यांनी पण सांगितलं होतं. त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या ज्या या मशीन आहेत हा. त्या इथे महाराष्ट्रातच कंपनीतल्या बनवल्या हा, जातात. बनवल्या यावेळेला त्या गुजरातल्या बनवल्या गुजरातला गेल्या. बनवल्या. मग त्याची ते- चौकशी व्हावी. हा ते असं ते पॉलिटिकल होऊन जाईल पण नाही सगळं. ना ते त्याच्यावर नाही ना दखल घेत आहेत ते. हा, ते आणि political दुसरा आहे ना. म्हणजे मुद्दा त्यासाठी कसं पाहिजे माहिती का? मार्केटवाडी जी आहे हा ते चुकीचं होतं, ते पूर्णपणे चुकीचं होतं मार्केटवाडी करणं. कारण कुठल्याच कोणाला हक्क नाहीये की तुम्ही आपण मतदान एकदा मतदान झालं ते प्रोसेस आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशन आपलं पण संविधान ते लिहिलेलं आहे. सांगतायत ना आम्ही आमच्या पूर्ण गावाने पण नाहीच चुकीचं केलं आणि आहे मग ना, ते ते कसं चुकीचं काय आहे. त्यांचं नाही. पण ते एकदा करायला काय हरकत नाही ना. नाही हे कसं असते म्हणजे पण तिथे त्यांच्यावर दबाव घातला गेला कायदा ना. सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे काय होणार एखाद्या गावाने केलं सगळ्यांना तेच वाटतं ना. तसंच नाही. ते नसते त्यासाठी प्रोसेस दिली ना त्या टाइमला झालं. मी पूर्ण प्रोसेस परत रिपीट करणे अख्ख्या महाराष्ट्रात खोली तरच होणं गरजेचं आहे. कारण एका प्रत्येक गाव म्हणून उद्या मी मार्केटवाडीमध्ये जातं झालं ते चुकीचं होतं ते. कारण तिथला जो कलेक्टर असेल त्याला कसे हक्क असणार की तो पण सेपरेट घेऊ शकतो ऍक्च्युली मला या परमिशन नाही देऊ सत्तेवर शकतो. हे जे आहेत ना हा, ते ते- ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत ना. ते त्याच्यामुळेच ना, ते सत्ता तुम्ही बघू त्यांच्या शकता. हातात आहे म्हटल्यानंतर ते आपल्याला जसं पाहिजे तसं हे हा, करतायत. पण हे आताच केस नाही असं नाही की हे सरकारमध्ये झालेलं आहे. याच्या आधी पण खूप वेळ झालेलं आहे. झालेलं यावेळेस आहे. खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात हा. झाले म्हणजे हे 288 संशयास्पद पैकी झालं. 230 जागा ते एकाच पक्षात येत असतील. हा, हा. त्यात पण काहीतरी मग आहे ते प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे की हा. शंका निरसन त्यांना सगळ्यांना शंका त्याच्यासाठी वाटते होतं. की तुम्ही त्याच्यासाठी शंकेसाठी निरसन करणं एकच फक्त ऑप्शन आहे आता सध्याच्या काळात मध्ये जे सुप्रीम कोर्टने मध्यस्थी करून त्यांनी ते 5 सदस्याचे सुप्रीम कोर्ट रिटायर जजेस आहेत त्यामध्ये सर्व जे रिटायर या फील्ड मधले आहेत इलेक्ट्रॉनिक वर त्याची कमिटी बनवून प्रत्येक ठिकाणची जी चौकशी झाली ते चौकशीचं निरसन केलं पण पाहिजे. आता पुरावे पण मिळाले ना त्या हा. मशीन ती ट्रान्सफर पुरावे करताना आपल्याला पण भेटले ना. ते पुरावे भेटणं आपल्या गोष्ट आहे. ती पुरावे ते तयार करून कमिटी जो निर्णय देणार नाही आपलं ते कशावर चालतो संविधानावर चालतो. संविधानावर जेव्हा ते भेटणार नाही आपल्याला काही प्रूफ मान्य करणार नाही संविधानानुसार कायद्यानुसार पण तर ते प्रूफ नाही प्रश्न मानता येणार असा ना. आहे की जे सत्तेवर आहेत ना हा, ते ते मान्य नाही. मला- त्याची प्रशासन यंत्रणा त्यांच्या हातात आहे. तसं नाही प्रशासन नाही महाराष्ट्राची फक्त त्यांच्या नाही हातात ना. आहे आता तिथे पोलीस बसवलेत की नाही त्यांनी जिथे मार्केटवाडी मार्केटमध्ये हा ते महत्वाचं होतं ना त्यानुसार कायदा नाही ना. व्यवस्था पण राहिला. हे असं नाही ना. तिथे त्यांनी अक्षरशः ते लोक पण असे म्हणत होते आम्हाला गोळ्या घाला काय हरकत ते नाही. चुकीचं तसं नाही ते कसं आपण कायद्याच्या विरोधात नाही जाऊ शकत. नाही, पण त्यांचं कायद्यानुसारच जर करणं म्हणणं गरजेचं. होतं आणि त्यांनी सगळ्यांनी होऊ तसं शकत नाही करायला ना. काही हरकत नव्हती प्रॉब्लेम की सांगतो बाबा मला कसं होणार आता मला पण वाटतं की चुकीचं झालं. मी आता माझ्या कॉलेज मतदान घेऊ का मला आता मी जीएस झालो कॉलेजचा उद्या माझ्या कॉलेजमध्ये पण मतदान आहे. मला वाटलं नाही होत मला शिक्षकांनी थोडं हे केलं शिक्षकाची बाजू घेतली मी उद्या म्हणून मी माझं परत सेपरेट मतदान घेईन. प्रत्येक गट नाही होणार देश नाही राहणार युनिटी. इंडिया इज नॉट अ फेडरल म्हणजे फेडरेशन पासून आलेलं आहे इंडिया युनाइट झालेलं आहे. आता कोणी सेपरेट नाही होऊ शकणार त्यात अशी गोष्ट आहे. आता ह्या बाबतीत ना मला आज दुपारपासून मी हे घेते सगळ्यांची मतं. हा. तर थोडस कसं पडलं माहितीये का म्हणजे म्हणजे बरोबर आमची आहे. इच्छा शंका आहे आहे, की शंका तुम्ही आहे. ओपनली हा, बोला. मी तेच बोलतो. शंका आहे सगळी शंका पण आहे. समोर जे बोलतायत ना हा. म्हणजे कोणी आहेत हा. हा, तर तुम्ही जी मतं केलीत ती तुमची 100% नाही ती झालेली आहेत. हा. त्याच्यामुळे ते- तुम्ही बरोबर त्याच्यात आहे. खुश आहे की तुमचा ओके आम्ही ज्याला दिला तो निवडून आलाय. त्याच्यामुळे असं बोलणारे नाही. पण आहेत की आम्ही बाबा ज्याला आम्हाला काही मतदान केलं तो वाटत निवडून नाही. आला आमच्या इथं आता आम्ही सांगू ज्याला मतदान केलं आम्ही याला आमच्या भागात लातूरमध्ये तो निवडून नाही आला आमचा ज्याला उमेदवार निवडून द्यायचा होता तो निवडून नाही आलेला. हम्म. त्याचा अर्थ मतदान कुठे ना कुठे फेरफार झालेला आहे. त्याची चौकशी होणं गरजेचं असं प्रत्येक ठिकाणी मार्केटवाडी म्हणजे आम्ही मतदान सेपरेट घेऊ सेपरेट किती पण यंत्रणा म्हणजे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. कारण असं होणं संविधानाला काही नाही देश एक नाही राहणार त्यामुळे काय त्याला आता धरून नाही. युवा शक्ती अशी ऍक्च्युली राजकारणात तेवढी ही नाहीये आणि युवा शक्ती हा. अशी पुढे नाही आलेली पुढे नाही आहे आली. की जसं आता हा. तुम्ही बोलताय हा. की असं व्हायला पाहिजे पण तेवढं दखल घेतली जात नाही. हा जे बरोबर. आहेत बोलणारे ना त्यांच्यावर तेवढी आता ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हा ते बघितलं ते. उपोषणाला बसले. उपोषणाला बसले. त्यांनी म्हणजे आंदोलन केलं अजूनही होण्याची शक्यता आहे पण त्याचा उपयोग नाही होत आहे. पण हा. मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही जर पुढे झालो युवा शक्ती हा. तर आम्ही हो, देश बदलू शकतो युवा शक्तीचा. देश बदलू हा, शकतो बदलू शकतो. आणि देश काय व्हायचं सरकारला ते. सुद्धा आम्ही सरकार ज्या- आणलंय खूप वेळेस पायावर आणलेलं आहे सरकारला अंमलात- त्याच्या गुडघ्यावर आणलेलं हा. आहे युवा शक्तीनेच आणलेलं आहे. हं, ते त्यांच्यात हातात आहे कारण देशामधली किती 25 ते 30 कोटी जी सध्याची हे आहे नागरिक सगळे युवा आहेत. हं, त्याचं वय 18 ते 25-30च्या मध्ये ते आहेत 25 ते 30 करोड आहे 125 करोड पैकी. हं, त्याचा अर्थ खूप मोठं पॉप्युलेशन आहे ते. त्यांनी मना घेतलं होऊ शकतं याचं फक्त एकच एक पारदर्शकता नाही इलेक्शन कमिशन मध्ये सगळ्यात मोठा तो तफावत आहे. आणि हे असं सेपरेटली इलेक्शन घेऊन कोणते पण आहे ते सगळ्यात चुकीचा मुद्दा आहे तो नाही व्हायला पाहिजे कुठं कोणत्याच ठिकाणी. मार्केटवाल्या लोकांचं ते बरोबर आहे त्यांच्यात ते भावनिक झालेलं आहे. हं. असं नाही त्या गावात पण असं खूप लोक असतात जे नसतात मत असं नाही 100% गाव एकाच लोकांना देऊ शकत नाही प्रत्येकाचे मत असतं म्हणून ते लोकशाही आहे. लोकशाहीचं पण एकच मतदान आता होणं गरजेचं प्रश्न असा येतो की आता तुम्ही तर म्हणताय की बाबा असं आमच्यामध्ये आहे तेवढी आहे. हा हा मग ती
कधी वाटेल बाहेर आणा, तुम्हाला? हा, तेच. मग तुम्हाला कधी वाटणार आहे की आता तुम्हाला नाही, वाटत बरोबर आहे. नाहीये की ओके आता जे झालंय ते बरोबर आहे असं वाटतंय का मग की मग तुम्हाला कधी वाटणार आहे? आम्हाला वाटते तुम्ही म्हणजे करण्यासाठी कधी मार्ग वाट नाही बघताय किती नाही नाही याचं? मार्ग नाहीत ना आता आमच्याकडे करण्यासाठी. आता तुम्ही आम्ही करण्यासाठी जे आहेत ना, काय आमच्याकडे काय असतं, कोणी काय करू शकतो, एक करू शकतो सुप्रीम कोर्ट जे ज्युडिशरी आहे आपल्या देशाची, तिथे जाऊन दाद मागू शकतो आपण. आता तेच दरवाजे बंद करून बसल्यासारखं कसं, त्यांना आपण काय करू शकत नाही ना. हा म्हणजे हा. पुढचा मुद्दा असा आहे की बाबा म्हणजे युवा शक्तीचं सुद्धा त्या ऐकतील याची गॅरंटी नाही. गॅरंटी नाही ना, तेच तर आहे ना. कारण सत्ता एकत्रित झालेली आहे आता पण त्याच्यामुळे. आमच्याकडे असेच एक हे आहे की बाबा म्हणजे सिनियर सिटीजन जसे ते अनुभवी आहेत या क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे ते वेगळे सांगत असतात केस. मग हा. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला हेही कळतंय की आम्ही आवाज उठवू शकतो आणि ते ऐकू शकत नाहीत, ते आमच्यावर दबाव घालू शकतात, मग हा. त्याच्यावर उपाय काय? तुम्ही कुठला उपाय सांगाल? त्यावर आता उपाय नाही, तुमच्यासारखे जे युट्यूबर्स आहेत ना, जे इनिशिएट घेतात आणि जे सगळ्या युवकांना एकत्र करण्यासाठी मदत करतात, किंवा बरेच लोक आहेत असे रिपोर्टर, आणि मेन म्हणजे जे न्यूज चॅनलवाले आहेत, त्यांनी जर त्या गोष्टीची तरतूद घेऊन जर व्यवस्थित काम केलं स्वतःचं आणि लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवली तर हरकतच नाही, म्हणजे होऊच शकतं, नक्कीच होईल ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्युडिशियरी म्हणजे जे आहे ऍक्च्युली सोशल मीडिया जास्त social काम करू media, शकतो, right. कारण न्यूज चॅनल सुद्धा कोणाची ना कोणाची ती बाजू तरी घेतात. सौजन्याची बरोबर. आहे ती. right. हा, त्याच्यामुळे त्यांनाही ते असतं म्हणजे जे म्हणजे आताचे जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत मोस्टली, जे इंस्टाग्राम वरती आहेत, युट्यूब आहेत, ते त्यांचं मला वाटतं त्यांची जबाबदारी आहे ही एक महत्वाची, की त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी चांगले लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण आता तुम्ही शिक्षणक आहे, तुम्हाला तेवढा वेळही नाहीये नाही का? पण तसं म्हणून म्हटलं की मग विद्यार्थी याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता मग असं? आम्ही मोहीम कोणी सुरू केली तर त्याला तर तुम्ही त्याच्यामध्ये सपोर्ट आम्ही करू सपोर्ट शकता. करू शकतो. जर मोहीम सुरू झाली तर तुम्ही सपोर्ट करू शकता. हो, नक्कीच नक्कीच. पारदर्शकता याचा अर्थ हे नाही ना, मोहीम सुरू केली उद्या आम्ही महाविकास आघाडीला निवडून, म्हणजे महाविकास नाही, आघाडी नाही, बरोबर, राजकीय महायुती नाही, हा, तेच. बिलकुल नाही. फक्त एकाच देशाचा मुद्द्यासाठी. नागरिक हा, आहोत, तेच. आम्ही नागरिक त्याचा हक्क आहोत. फक्त देशाचा नागरिक एकच हक्क आहे, त्याला पारदर्शकतेचा रिझल्ट कळायला पाहिजे की मेन कोण आला निवडून, त्याचं किती मतदान झालं ते बरोबर, जे शंका कुशंका आहेत त्या सगळं निरासन करण्यात आले. मग त्याचं मी पहिलंच आणि आन्सर दिलं, त्याचं लोकशाहीचा आन्सर एकच आदर दिलं. झालाच पाहिजे झालाच शेवटी. पाहिजे. त्याचा answer एकच लोकशाहीचा आदर आदर झाला झालाच पाहिजे. मग त्याचं एकच आन्सर दिलं तुम्हाला की ज्युडिशरी इंटरव्ह्यू केलं पाहिजे. आपल्या देशातल्या जे हे आहेत न्यायालय, त्यांनी सुप्रीम कोर्ट, मुख्य न्यायालय, त्यांनी इंटरव्ह्यू करून कमिटी बनवून ते केलं तरच कोणाची गोष्ट आहे. पण याचा अर्थ हे नाही ना महायुती चुकीचा. महायुतीचं म्हणणं काय येणार आता, ते म्हणणार लाडकी बहिणीची योजना, जर त्यांनी योजना शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या, लाडका बहीण लाडका भाऊ आणलं त्यांनी, त्याच्यामध्ये मतदान पडलं. आणि एक रियालिटी पण असं हे पण एक चालणार नाही की धरून महिलांचं मतदान किती वाढलं ते पण बघू शकता तुम्ही. पण ऐका ना, आता जे बऱ्यापैकी आम्ही सामाजिक आणि ह्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत, त्याच्यामुळे माहिती आहे. त्या दिवशी मी एका बूथवर पण होते, त्याच्यामुळे हा. पूर्ण दिवसभर, हा. त्यामुळे मला त्या बूथवर काय काय घडत होतं ना सगळं मला म्हणजे अक्षरशः माझ्या समोर येत होते की त्या एका कुटुंबातलं सगळं 8 मतं होती, मेन जी व्यक्ती होती त्यांचंच ब्लॉक झालं होतं. आणि ते हट्टाला भेटलं होतं. सिनियर सिटीजन अजिबात ऐकत नाही. हट्टाला भेटलं तर मला इथेच करायचंय, म्हणजे हे जे आम्हाला बघायला मिळालं ना सगळं, तर ते म्हणजे तुमच्याकडून यावेळेस पण त्यांचे ते ड्राईव्ह नाही झालं, जेवढं इलेक्शन कमिशन दरवर्षी ड्राईव्ह होतात ना, जे नवीन मतदान एंट्री करून घेणं, प्रत्येकाला आधीच कळते आपल्याला की कुठलं आपलं मतदान, कोणती यादी कुठल्या नाही ना, त्याच्यात पण गोळ आहे. ते सांगते नाही कळलं यावेळेस लवकर. म्हणजे फक्त यादीत नाव वाढलं आमच्या त्यांचं एका भागातलं 550 मतं दुसऱ्या भागात ठिकाणी तिकडे वाढवले असं. तिकडे गेली आणि तिकडची इकडे. हे का झालं आम्हाला माहित नाही. आणि जे हे पण मी बघितलं, कारण ती लिस्ट माझ्याकडे होती, जे मृत आहेत, डेड आहेत, त्यांची नावं आहेत, आणि जे हयात आहेत ना त्यांची नावं नव्हती. हा प्रकार पण बघायला मिळाला. इलेक्शन कमिशन आणि एकाच तर 2 ठिकाणी नावं, तिकडे पण इकडे पण, शेजारच्या शाळेत पण ह्या शाळेत पण, असं म्हणजे मग ती नाव नोंदणी तरी करण्यात काय अर्थ आहे? तेच इलेक्शन कमिशन ड्राईव्ह चुकली यावेळी. त्यांचं मोहीम असते इलेक्शन कमिशन अगोदर घेणं, ते चुकीचं होतं सगळं. त्यावेळेस सगळं ते तिथं कमी पडले इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. हा, पण तुमचं नाव सांगत असाल तर? शुभम आणि DY पाटील. आकांक्षा. ओके. अरे वा. तुम्ही तर काही बोलल्या नाही दोघं. त्यांचं पण सर मॅम आहे ना खूप, म्हणजे वाटा, म्हणजे युवकांना ते पण रिप्रेझेंट. थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. पण आता त्याच्यामुळे सगळीकडे फुलाचा व्यवसाय पूजाचं आहे. काही नाव सांगा तुमचं? कलावती रोहिदास पासोटे. आणि तुम्ही किती वर्ष बसताय? इथं मला बरेच वर्ष झाले. एकदा येता ना मार्गशीर्ष मध्ये? हो.
आता सध्या ना आपण ईव्हीएम मशीनवर जे आपण मतदान केलं हो आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणजे जास्त मतं झाली पडली काही जणांच्या घरातली मतं पडली नाही असं बऱ्यापैकी ऐकायला मिळाले. हो बरोबर. तर त्याच्यामुळे मी आज युवकांचं घेतलं पहिलं मत. आता तुम्ही एक गृहिणी म्हणून तुम्ही आणि व्यावसायिक आहात तर तुमचं मत घेणार आहे की बाबा तुम्हाला ती ईव्हीएम मशीनच्या बाबतीत काय सांगाल काय नाही ती ईव्हीएम मशीन आहे ना ती बनावट आहे ती. बनावट आहे? हा बनावट आहे. आम्हाला त्याच्यावर भरोसा नाहीये. हा ते सगळं आहे ना मशीन मध्ये कुठलाही बटन दाबलं तर ते एकालाच मत जातं. पण मग तुम्हाला आता ती नको म्हणजे आता काही जण मागणी करतात की नाही ते बॅलेट पेपरवर जे होतं हा तेच चांगलं. तेच ते पहिले शिक्का मारून होतं तेच चांगलं. हा पण म्हणजे हे बंद करायला हवं. हो बंद करायलाच हवं ते. आता हे विधानसभेचं झालं याच्यानंतर नगरसेवकांचं इलेक्शन लागणार आहे. हो येणार. हा मग त्यावेळेला तुम्हाला काय मागणी आहे की म्हणजे असं कोणी अडून राहावं की बॅलेट पेपरवरच करा तरच आम्ही मतदान करू असंच बोलणार आहे आम्ही. ते स्टॅम्प ते नाही का त्याच्यावरतीच त्यांनी केलं पाहिजे. ईव्हीएम मशीन नको अजिबात नको. पण आता ही गृहिणींनी असं बोलायला नाही पाहिजे ना. कारण असं आम्हाला वाटतं म्हणजे की त्यांना लाडकी बहीण ही जी योजना राबवली त्याचा फायदा बऱ्यापैकी झालेला आहे ना. बऱ्यापैकी आम्हाला तर अजून काय त्याचं नाहीयेच म्हणा. पण हे ना कुठपर्यंत ही निवडणूक होऊस तरच ते मिळणार आहे आम्हाला. हे आता आम्हाला माहिती आहे. मला काय मिळालेलं नाहीये पण ते सगळं माहिती आहे आम्हाला की ते कितपत मिळणार आहे आम्हाला. एकदा ना ते निवडणूक झाली ना ते बंद पडणार हे आम्हाला चांगलं माहिती आहे. हा म्हणजे ह्या एकंदरीत मशीनच्या बाबतीत तुम्हाला की नाही मशीन नाही पाहिजे. नाही पाहिजे. समोर रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांचं मत घेणार आहोत आपण. दादा तुम्ही इथले पिंपरी चिंचवडचे स्थानिक आहे. हो मतदान केलं. हो ईव्हीएम मशीन बद्दल जे येत आहे सगळीकडे पेपरमध्ये न्यूज चॅनलवर की सगळ्यांचं आणि दाखवलं पण जातंय की मतदान ऍक्च्युली तिथे कमी होतं जे होतं तेवढं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट जादा झाले किंवा काही ठिकाणी मतदार आपल्या तर पिंपरी चिंचवडमध्ये मतदार सुद्धा दुसऱ्या विधानसभेत गेलेत. पिंपरी विधानसभेतले भोसरी विधानसभेत जे मृत आहेत त्यांची नावं आहेत जे हयात आहेत त्यांची नावं नाही आहेत हे पण दिसलंय. हे सगळे प्रकार आहेत म्हणजे बरंच. पण आपण ईव्हीएम बद्दल बोलणार तर त्याचे हे जे येत आहे ना घोळ 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 ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? ईव्हीएम मशीन मध्ये तर मॅडम मला तसं काही वाटलं नाही. पण आम्ही मतदान करायला गेलो तर व्यवस्थित वाटलं. पण आता लोक म्हणतात की बाबा आम्ही मतदान केलं तर असं काउंटिंग म्हणजे जेवढं मतदान आहे त्याच्यापेक्षा जास्ती झालेली आहे. पण तसं तर मला काही शक्य नाही वाटलं कारण की एवढं कारण झालं ना एक तो उमेदवार होता त्याच्या घरातली पण मतं त्याला पडली नाहीयेत. हा असं न्यूज मध्ये ऐकायला ना. मग ती माणसं स्वतः तर खोटं सांगत नाहीयेत. हे बॅलेट आता त्या बॅलेट पेपरचं मागणी होते मग या बाबतीत तुमचं मत काय? ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे? ईव्हीएम मशीन तर मॅडम बघा आता आधीच्या पासून आता त्यांनीच चालू केलेली आहे ते आता बंद तसं तर नाही ते व्यवस्थित आहे ना मॅडम. तसं आम्हाला तर नाही वाटत कारण की जसं काउंटिंग केलं त्याच्या बाजूला आपण चिठ्ठी पडती चिठ्ठी पण काउंटिंग करायला पाहिजे ना त्याच वेळी करायला पाहिजे. आता अख्खा महाराष्ट्र बऱ्यापैकी बोलतोय की चुकीचं झालंय तुम्ही असं बोलताय. पण मग आता मला कुठेतरी वाटतंय की तुम्ही जे मत दिलं ते म्हणजे तुमचा उमेदवार निवडून आला. हो म्हणून तुम्ही असं बोलताय. तुमचा ऐका आम्ही याच्या आधी पण दिलेला होता तो आमच्या उमेदवार पडलं तर मग त्याला काही दोष नाही. त्या दोष आहे म्हणजे हे केव्हापासून चाललेलं आहे. पण प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की ईव्हीएम मशीनमध्येच घोळ आहे असं दाखवली जातात कारणं. पण ह्या वेळेला ना जास्त झालंय म्हणजे अपेक्षेच्या बाहेर झाले. माझं मत तसं नाही मॅडम. माझं मत असं आहे खासदारकीला मी मतदान केलं माझ्या उमेदवार पडलं मग त्याला कोण कारणीभूत आहे? त्याला कोण कारणीभूत? त्यावेळेला एवढं झालं होतं का की त्यांनी त्यावेळेला अशी जनता जाऊन बोलत होती का की बाबा आम्ही असं दिलं होतं आणि आलं नाही असं काही बोलत होते का? नाही बघा ऑब्जेक्शन आता झालंय ना. ऑब्जेक्शन नाही उचललं तर बरं आहे. ऑब्जेक्शन उचललं असं ते पण असं झालं. आणि आता सगळ्यात महत्वाचं उठाच पेटून उठले. बऱ्यापैकी जनतेचेच बोल आहेत म्हणजे जनतेलाच कळतंय की आपण दिलं हे असं काय झालं. ऍक्च्युली हा प्रकार केव्हापासून चाललेला आहे पण तो त्यावेळेला एवढा जादा नव्हता. हा म्हणजे आवाडव्य झालेला आहे.
कारण त्याची जी बघितली गेली ना, सगळ्या संगणक तज्ज्ञांची पण मतं आहेत, इवन बरंच काय काय आहे. असो, तुम्ही आपलं मत सांगितलं त्याबद्दल थँक्यू. तुझं नाव सांग बरं. सारिका गायकवाड. आणि तू म्हणजे जॉब वगैरे करते का? हो, मी जॉब करते, मी टीचर आहे. टीचर. हो. हां. आता सध्या ना आम्ही ईव्हीएम मशीनच्या बाबतीत सगळ्यांची मतं घेतोय. हा, ईव्हीएम मशीनचा गुण झालेला आहे. म्हणजे Yes. सहमत आहेस तू त्याला? सहमत आहे तुला Yes. वाक्य कळलं मी. अच्छा. पण मग आणि मशीन आहे ती त्याच्यामध्ये होऊ शकतात. हो. हां. आणि आता बऱ्यापैकी तू वाचलेलं आहे. हो. पण मग मला वाटतं तुझ्या बाबतीत पण जसे इतरांच्या बाबतीत काय काय घडलंय, म्हणजे एखाद्या ठिकाणी जास्त मतदान होणं किंवा त्याच्या घरातलंच मतदान न होणं, तसं तुझ्या बाबतीत काय घडलंय? माझ्या बाबतीत मला 2 सेंटर सांगितले होते. 2 म्हणजे तू आता निगडी प्राधिकरणामध्ये राहते. हो. तू पिंपरी विधानसभा आहे. हा. आणि तुला पिंपरी विधानसभेचं पण आलं होतं आणि भोसरी भोसरी विधानसभा पण आलं होतं. हो, दोन्हीमध्ये आलं होतं. हो, दोन्ही मध्ये आले होते. अच्छा. म्हणजे दोन्हीची स्लिप आली होती. दोन्हीची स्लिप. मग तू काय केलं? तू कुठे केलं मतदान? मी आमच्या इथे पिंपरी मध्येच केलं. हो, पिंपरी विधानसभा. पिंपरी विधानसभा. येस. हा, बरोबर. अच्छा. पण म्हणजे हा घोळ तुझ्या घरात पण झालाय, म्हणजे तुझंच नाव 2 ठिकाणी आलं. हो हो. मग आता तू काय सांगशील, म्हणजे तुझं मत काय झालंय की बाबा ईव्हीएम मशीन योग्य म्हणजे तुला नाहीच आवडत आहे, तर मग काय सांगशील की बाबा आता सध्या मागणी बॅलेट पेपरची होती, जे पहिला आपण मतदान करत होतो. मग पुन्हा बॅलेट पेपर का ईव्हीएम मशीन ठीक आहे? बॅलेट पेपर. ईव्हीएम मशीन नको. ईव्हीएम मशीन नको. आता ह्याच्यानंतर थोड्या महिन्यांनी नगरसेवकांची इलेक्शन लागणार आहे. मग तू काय सांगशील बाबा तुझ्या ह्याने की पुढच्या इलेक्शनच्या अगोदर ते बदलावं, म्हणजे इलेक्शन पुढचं इलेक्शन आम्हाला बॅलेट पेपरवरती आहे. आणि समजा तोपर्यंत नाही झालं तर काय करणार? ईव्हीएम मशीन जर असेल तर मी तर जाणारच नाही मतदान करायला. जाणार नाही. मी ईव्हीएम मशीन असली तर. पण तू गेली नाही तर त्यांचं म्हणजे काही फरक पडेल असं वाटत नाही ना त्याने. आपण आता तुझ्यासारखी बरेच जण आहेत की बाबा आता ते कंटाळलेत की बाबा आमचं जर त्याच्यात मतदानाचं नावच नाहीये यादीमध्ये, किंवा 2 ठिकाणी येत आहे, किंवा विश्वास नाहीये, हे जे असे घोळ होत आहेत सगळे, तर मग बऱ्याच जणांची मतं अशी पडतात की आम्हाला मतदान आता करायचं नाही. पण त्याने काही फरक पडणार नाही ना. कारण जर एखाद्या ठिकाणी असं पण घडलंय की तिथे मतदार होते त्याच्या दुप्पट मतदान झालंय, मग जर आपण गेलो नाही तर तिथे मतदानाचा आकडा ते काढू शकतात ना, किती पाहिजे तेवढा. म्हणजे फरक काहीच पडणार नाही. मग उलट काय होणार मग, म्हणजे आपण मतदान केलं आणि नाही केलं तर काहीच फरक पडणार नाही. बरोबर. पण मग याच्यावर ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे ना की आम्हाला बॅलेट पेपरच हवा. आम्हाला बॅलेट पेपरच पाहिजे. मी तर बॅलेट पेपरच पाहिजे. सगळ्यांनी मग आता असं बोलावं लागेल की आम्हाला बॅलेट पेपरच हवाय. कारण आपण मतदान करणार नाही हे बोलून उपयोगाचं नाहीये. त्यांना म्हणजे जे कोणी असतील त्यांना त्या पद्धतीने मतं घेता येतील. आकडे. नाव सांग बरं. स्नेहलता गायकवाड. तू जॉब करते? हो. आज आम्ही ना सगळे जे ईव्हीएम मशीन मध्ये जो काही घोळ आपण न्यूज चॅनल पेपर मध्ये वाचले, बरीच चर्चा होते त्याच्यावर की ह्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला खूप घोळ झालाय. मतांचं बऱ्यापैकी जास्त वगैरे शंका सगळ्यांच्या आलेल्या आहेत. तर त्याबद्दल ईव्हीएम मशीन बद्दल बोलणार आहोत. तर ईव्हीएम मशीन बद्दल तुझं मत काय आहे? ईव्हीएम मशीन मुळे हे घोटाळे होऊ शकतात. तर मला पण वाटतं का बॅलेट पेपरचा वापर जर केला आपण तर ते जास्त हे उपयोगी राहील. तर ईव्हीएम मशीन मुळे, कारण आत्ताच ते सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांनी याच्यामध्ये सिद्ध केलं आणि निवडणूक आयोग सुद्धा त्याच्यावर कारवाई करणार आहे का ते मशीनचा वापर केल्याने आपण जर म्हणजे मशीन मध्ये बिघाड करू शकतो आणि त्यामुळं घोटाळे करू शकतो. मशीन आहे की शेवटी. हो, शेवटी होऊ शकतात. अमेरिकेसारख्या देशामध्ये बॅलेट पेपरचा वापर करतात आणि आपण भारतासारख्या देशात बॅलेट पेपर मोजायला टाइम नाही म्हणून वोटिंग मशीनचा वापर करतात. ते चुकीचं आहे असं मला वाटतं. पण म्हणजे आता हे विधानसभेचं झालं, ह्याच्यानंतर आता थोड्याच महिन्यांमध्ये नगरसेवकांचं इलेक्शन लागणार. हो. मग
ते बॅलेट पेपरवर व्हावं असं म्हणणं आहे का परत ईव्हीएम मशीनच काय? नाही बॅलेट पेपरवर व्हावं. आता जे इथून पुढे जे होतील ना वोटिंग ते सगळे बॅलेट पेपरवर व्हावेत असं मला वाटतं. पण मग समजा जर तोपर्यंत नाही झालं, सरकारने नाही केलं, ईव्हीएम मशीनवरच कंटिन्यू केलं तर काय निर्णय राहील? आपण जरा प्रयत्न करू सगळ्यांना हे करून म्हणजे का सगळ्यांना संघटित होऊन प्रयत्न करूया का आपण वोटिंग मशीनच्या विरोधात काहीतरी कार्यवाही सरकारला करावीच लागेल. करावीच लागेल. म्हणजे सगळ्यांनी संघटित होणं हो सगळ्यांनी संघटित होणार. बॅलेट पेपरचा आग्रह धरणं हो आवश्यक आहे. पण आणखीन एक विचारायचं आहे, त्या लाडकी बहिणीचे पण पैसे म्हणजे मिळाले ना? हो मिळाले, मला मिळाले, पण तरीही मी त्यांच्या विरोधातच आहे, असं काही नाही. पण म्हणजे ते जे पैसे मिळाले ना तरी विरोधात आहे. हो कारण त्यांनी महागाई किती वाढवली. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाला, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, गॅस सिलेंडर 400 रुपयाचा आता 1000 रुपयावर नेऊन ठेवलेला आहे. असं सामान्य माणसाच्या गरजा, कांदा, निर्यात आपले शेतकऱ्यांच्या मालांना भाव नाहीये. हे सगळं जे होत आहे ना त्याला बरेचसे मुद्दे आहेत. मुलींना बऱ्याच स्त्रियांना संरक्षण नाहीये. पण आपला मुद्दा हा आहे की ईव्हीएम मशीन बद्दलच आपण ह्या व्हिडिओ मध्ये घेतले की ईव्हीएम मशीन नकोय आपल्याला. आणि यापूर्वी पण मी म्हटलंय की सरकारला विनंती की हे बंद करा आणि बॅलेट पेपरवरच आम्हाला पुढचं आता इलेक्शन हवंय. थँक्यू मंडळी. आज आपण जे ईव्हीएम मशीनचा बाबत ज्या काही शंका, ज्या काही त्याच्यावर विरोध होतोय ह्या ज्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये झालंय त्याच्यामुळे, तर त्या बाबतीतल्या आपण युवकांच्या म्हणजे जे स्टुडंट होते त्यांची मतं, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यानंतर काही स्टॉल धारक होते, म्हणजे त्या हाऊसवाईफ होत्या, गृहिणी, अशांची पण गृहिणी म्हणजे त्या थोडंफार काही ना काहीतरी उद्योग करणाऱ्या अशा, तर अशा महिलांचे पण आपण घेतले, त्यांची मतं विचारली, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या. आणि त्याच्यातून बऱ्याच जणांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर आता इलेक्शन होणं आवश्यक आहे. आणि ते आता याच्यानंतरची जी इलेक्शन होईल नगरसेवकांची, आणि ती बॅलेट पेपरवरच व्हावी अशी आम्ही या माध्यमातून सरकारला विनंती करतो. आणि दरवेळेला मी तुम्हाला म्हणत असते की तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या मुद्द्यावर जो आपला ईव्हीएमचा मुद्दा आपण आज मांडलाय त्याच्यावर तुमची पण मतं काय आहे ना ती सगळ्यांनी मांडा, कारण ती मांडणं आवश्यक आहे. आपली मतं पोचली पाहिजेत आणि त्याच्यावर जे कोणी आंदोलन आणि या बाबतीत विचार मांडलेत सगळ्यांनी, आणि त्याचा पाठिंबा आपला दर्शवला गेला पाहिजे. कारण आता वेळ आलेली आहे की काहीतरी याच्यावर ऍक्शन व्हावी.